हाय किचन वर्ल्ड. आज आपण करणार आहोत बेसनची थापी वडी. तर त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे आणि मसाला तयार करून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये ओलं खोबरं, लसूण, आलं, जिरे, धने हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. ते तेलामध्ये टाकून परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मिरचीचा ठेचाही घातलेला आहे 2 चमचे. त्यामध्ये हळद अर्धा चमचा घातलेला आहे, कसुरी मेथी अर्धा चमचा घातलेला आहे आणि गरम मसालाही घातलेला आहे. हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे. खरपूस असं बारीक गॅसवर भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे थोडं भाजून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. थोडंसं हलवून घ्यायचं आहे मिश्रण. आता आपल्याला थोडं थोडं करत बेसन घालून घ्यायचं आहे. थोडंसं घटसर गोळा होईपर्यंत हे मी बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि खरपूस असं हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर. आता इकडे मी थाळीला तेल लावून घेतलेलं आहे. जे आपलं रेडी होणार आहे मिश्रण ते यामध्ये मी पसरून घेणार आहे. थंड होण्याच्या आत हे मिश्रण आपण थापून घेणार आहोत. तेलाचा हात लावून घेऊन हे मिश्रण थापून घ्यायचं आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण जाड पातळ वडी करू शकतो. त्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर पसरून घ्यायची आहे. ओलं खोबरं खूपच टेस्टी लागतं या वडीसाठी. आपण थापून घ्यायची आपल्याला जाडसर पातळ अशी आणि हव्या त्या आकारात कट करून घ्यायचे आहेत थापी वडी. तर ही थापी वडी चपातीबरोबर खूपच छान लागते. तर करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की बेसनची थापी वडी कशी लागते ते. थँक्यू आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. थँक्यू.